हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू नीट त्रिशूल पीवायक्यू सिरीज प्रोग्राम. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रोग्राम मध्ये काही महत्त्वाच्या टॉपिकच्या संदर्भातले जे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहे त्या संदर्भात डिस्कशन करतोय. आज आपल्याला युनिट नंबर 2 मधला आणि चॅप्टर नंबर 5 मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकचं वेटेज चांगलं आहे. म्हणजे आपण असं म्हणलं तर अडचणीचं नाही की नियर अबाउट 3 to 4 क्वेश्चन्स हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कधी 3 प्रश्न येतात, कधी 4 प्रश्न येतात आणि 5 प्रश्न सुद्धा या टॉपिकचे येऊ शकतात. म्हणून हा टॉपिक आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. चला तर मग आपण पीवायक्यू ला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन 2020 चा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय आपण एकदा बघूया, नंतर आपण ऑप्शनचा विचार करू आणि नंतर मग त्याचा आन्सर काय असेल यावर आपण चर्चा करूया. बघा क्वेश्चन काय आहे, द रूट्स दॅट ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम आर. म्हणजे स्टेमच्या बेस पासून जे रूट तयार होतं त्याला आपण काय म्हणतो. ऑप्शन ए मध्ये काय दिलंय बघा, फायब्रस रूट्स. ऑप्शन बी मध्ये प्रायमरी रूट्स. ऑप्शन सी मध्ये प्रॉप रूट्स आणि ऑप्शन डी मध्ये दिलंय लॅटरल रूट्स. आता तुम्हाला माहिती आहे की रूटचे 3 प्रकार आहे, फायब्रस रूट, टॅप रूट आणि ऍडव्हान्टेशियस रूट. पण जर समजा आपण कोणत्या रूटचा विचार केला, फायब्रस रूटचा, तर फायब्रस रूट मध्ये कसं असतं आपल्याला माहिती आहे, जो स्टेमचा बेस असतो. आता हा स्टेम आहे आणि स्टेमचा जो बेस आहे, स्टेमच्या बेस पाशी जे नोड्स असतात त्या नोड पासून काही आपल्याला फायबर लाईक स्ट्रक्चर्स ग्रो झालेले दिसतात. मग हे जे फायबर लाईक स्ट्रक्चर्स असतात त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, फायब्रस रूट म्हणतो. अर्थात फायब्रस रूट मध्ये प्रायमरी रूट रिप्लेस झालेलं असतं आणि या रूट मध्ये आपल्याला लक्षात येते की जो बेस आहे त्या बेस पाशी जे नोड्स आहे त्याच्यापासून फायबर्स डेव्हलप झाले, म्हणून आपण या रूटला काय म्हणतो, फायब्रस रूट म्हणतो. म्हणजे याचा आन्सर काय झालं पाहिजे, दॅट इज द ए झालं पाहिजे. प्रायमरी रूट नसेल है ना, कारण प्रायमरी रूट हे टॅप रूटला असतं आणि ते रॅडिकल पासून डेव्हलप होतं, ते तर नसेल. प्रॉप रूट पण नसेल, कारण प्रॉप रूट हा ऍडव्हान्टेशियस रूटचा प्रकार आहे, पण तो स्टेमच्या बेस पासून तयार होत नाही. तो स्टेम पासून तयार होतो पण बेस पासून एक्झॅक्टली तयार होत नाही. आणि लॅटरल रूट्स हे प्रायमरी रूटचे लॅटरल असतात, म्हणजे त्याच्या साईडला असतात, सेकंडरी आणि टर्शरी असतात, म्हणून त्याचाही रेफरन्स येत नाही. म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर फायब्रस रूट असेल. चला आता याचा रेफरन्स आपल्याला कुठे मिळतो, ओल्ड एनसीईआरटी मध्ये पेज नंबर 66 मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. त्याच्यामध्ये बघा एक स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंट मी मुद्दामून हायलाइट केलेलं आहे. ते म्हणतात दीज रूट्स ओरिजिनेट फ्रॉम. म्हणजे आपण कुणाबद्दल चर्चा करायलो, फायब्रस रूट बद्दल. फायब्रस रूट कुणामध्ये असतात, मोनोकॉट मध्ये असतात. ते म्हणतात की प्रायमरी रूट कसं असतं त्यांच्यामध्ये, शॉर्ट लिव्ड असतं आणि पुढे त्यांनी सांगितलं इट इज रिप्लेस्ड बाय लार्ज नंबर ऑफ रूट्स अँड दीज रूट्स ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम अँड कॉन्स्टिट्यूट द फायब्रस रूट सिस्टेम ऍज सीन इन द व्हीट प्लांट. म्हणजे मोनोकॉट मध्ये आपण फायब्रस रूट आरामशीर बघू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 2 हा कर्नाटका नीट 2013 चा प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे, हाऊ मेनी प्लांट्स अमंग चायना रोज, ऑसिमम, ऑसिमम म्हणजे तुळसी किंवा तुळस म्हणतो आपण त्याला, तुलसी है ना, सनफ्लावर, मस्टर्ड, एल्स्टोनिया, गावा, कॅलोट्रॉपिस आणि नेरियम, नेरियम म्हणजे ओलिएंडर, हॅव अपोजिट फायलोटॅक्सी. यापैकी किती जणांना अपोजिट फायलोटॅक्सी आहे. ऑप्शन नुसार 3, 4, 5 आणि 2 दिलेले आहे. आता विचार जर केला आपण तर चायना रोजची जी फायलोटॅक्सी आहे ती कोणती आहे, अल्टरनेट आहे है ना. बघा 3 शब्द सांगतो तुम्हाला, ट्रिक सांगतो, सोपे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता समजा अल्टरनेट फायलोटॅक्सी असेल, आपण काय लक्षात ठेवायचं, SMAC स्मॅक म्हणूया आपण, नंतर GOC आणि शेवटी वा लक्षात ठेवायचं. आता S फॉर सनफ्लावर, M फॉर मस्टर्ड, C फॉर चायना रोज, A फॉर अल्टरनेट फायलोटॅक्सी, राईट. G फॉर गोवा आणि C फॉर कॅलोट्रॉपिस, O फॉर अपोजिट फायलोटॅक्सी अँड W फॉर वर्ल अँड A फॉर अल्स्टोनिया. म्हणजे जर आपण याचा विचार केला तर मग काय यायला पाहिजे, चायना रोज असेल का, नाही. ऑसिमम मध्ये मात्र तुम्हाला अपोजिट फायलोटॅक्सी पाहायला मिळते. आपल्या पुस्तकात 2च एक्झाम्पल दिलेले आहेत अपोजिटचे, जसं GOC नुसार G फॉर गोवा आणि C फॉर कॅलोट्रॉपिस आणि O फॉर अपोजिट. म्हणजे आपल्या पुस्तकात 2च एक्झाम्पल आहे, पण हे तिसरे ऍडिशनल एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ऑसिमम. आता बाकीचे जर आपण एक्झाम्पल पाहिले
तर सनफ्लावर असेल, मस्टर्ड असेल, अल्स्टोनिया असेल किंवा नेरियम असेल, हे नेरियम मध्ये सुद्धा वर्ल्ड फायलोटॅक्सी असते है ना. म्हणजे चायना रोज मध्ये अल्टरनेट फायलोटॅक्सी, सनफ्लावर मध्ये पण अल्टरनेट, मस्टर्ड मध्ये पण अल्टरनेट, अल्स्टोनिया मध्ये वर्ल्ड असेल, नंतर आता ऑसिमम मध्ये अपोजिट, याच्यात पण अपोजिट, गावामध्ये कॅलोट्रॉपिस मध्ये पण अपोजिट, पण नेरियम मध्ये कोणती असते, वर्ल्ड फायलोटॅक्सी असते. म्हणून 3 एक्झाम्पल आपण या ठिकाणी सांगतो, ऑसिमम असेल, गावा असेल आणि कॅलोट्रॉपिस असेल. मग आन्सर काय असायला पाहिजे, त्याचा 3 असायला पाहिजे. आता आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 71 वर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर लक्षात येतं की अपोजिट फायलोटॅक्सी म्हणजे काय, एका नोडवरती 2 लीफ जनरेट होणं, पण दोन्हीही लीफची जी डायरेक्शन आहे ती एकमेकाला अपोजिट असते, म्हणून त्याला म्हणतो आपण अपोजिट फायलोटॅक्सी. आणि अपोजिट फायलोटॅक्सी संदर्भात आपली एनसीईआरटी म्हणतात 2 एक्झाम्पल आहे, एक आहे कॅलोट्रॉपिस आणि दुसरं एक्झाम्पल आहे गावा. ओके, हे 2 एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचं, फक्त ऑसिममचा रेफरन्स नाही. चला पुढे जाऊया आपण. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, 2011चा प्रश्न आहे मेन्स. वर्ल्ड सिंपल लीव्स विथ रेटिक्युलेट व्हॅनेशन आर प्रेझेंट इन. आता अतिशय सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो. आता इथं काय दिलं, वर्ल्ड दिलं आणि वर्ल्ड फायलोटॅक्सी संदर्भामध्ये आपल्या पुस्तकात क्लिअर कट एक्झाम्पल दिलेलं आहे अल्स्टोनिया. म्हणजे ऑप्शन नुसार जर विचार केला तर कॅलोट्रॉपिस, नीम, चायना रोज आणि शेवटी अल्स्टोनिया. आता मला सांगा, वर्ल्ड फायलोटॅक्सी कुणाकडे आहे, फक्त अल्स्टोनियाकडे आहे. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे, अल्स्टोनिया यायला पाहिजे. म्हणजे डी इज द आन्सर. हे मी तुम्हाला काय सांगतोय, कारण आता जो आपण क्वेश्चन डिस्कस केला त्यानुसार वर्ल्ड फायलोटॅक्सी ही कुणामध्ये आहे, दॅट इज अल्स्टोनिया मध्ये आहे. बाकी तुम्हाला माहितीये की अल्टरनेट आणि आपण अपोजिटची पण चर्चा केली. बरं, यासोबत आता इथं सिंपल लीफ आणि रेटिक्युलेट व्हॅनेशन विचारलंय. सिंपल म्हणजे काय, कम्प्लीट लीफ, म्हणजे ज्याच्यामध्ये इन्सिजन्स मिडरीप पर्यंत पोहोचत नाही आणि ज्याचा सरफेस फ्रॅगमेंट होत नाही त्याला म्हणतो आपण सिंपल लीफ. आणि सगळ्यात महत्वाचं रेटिक्युलेट व्हॅनेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये मिडरीप असेल, मिडरीपला कनेक्टेड वेन्स असतात आणि त्याला कनेक्टेड व्हेनलेट्स असतात. म्हणजे व्हेनलेटचं जे इरेग्युलर नेटवर्क असतं त्याला म्हणतो आपण व्हेनेशन. कोणतं, तर रेटिक्युलेट है ना. दुसरं कोणतं असतं, पॅरलल असतं. बरोबर आहे. मग आता इथं एक्झाम्पल म्हणून काय यायला पाहिजे, काय आन्सर यायला पाहिजे, तर अल्स्टोनिया इज द प्रॉपर आन्सर. बघा स्टेटमेंट पण आहे आपल्याकडे ओल्ड एनसीईआरटी नुसार 71 पेज नंबर. आणि इफ मोर दॅन 2 लीव्स अराइज ऍट अ नोड अँड फॉर्म अ वर्ल्ड, इट इज कॉल्ड एज वर्ल्ड फायलोटॅक्सी ऍज इन द अल्स्टोनिया. चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. असर्शन डिझाईनचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आहे 2023 चा, म्हणजे मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बघा काय म्हणतात त्या असर्शन मध्ये, अ फ्लावर इज डिफाइन्ड ऍज मॉडिफाइड शूट व्हेअरिन द शूट अपायकल मेरिस्टेम चेंजेस टू फ्लोरल मेरिस्टेम. म्हणजे असर्शनचा पहिल्यांदा आपण विचार करू की काय म्हणतात ते, की फ्लावर एक प्रकारचं मॉडिफिकेशन आहे शूटचं. ओके बरोबर आहे. आणि त्याच्यात शूट अपायकल मेरिस्टेम कशात चेंज होतात, फ्लोरल मेरिस्टेम मध्ये चेंज होतात. आणि रिझन मध्ये काय दिलं, इंटरनोड ऑफ द शूट गेट्स कंडेन्स टू प्रोड्यूस डिफरंट फ्लोरल अपेंडेजेस लॅटरली ऍट सक्सेसिव्ह नोड्स इन्स्टेड ऑफ द लिव्स. आता रिझन जर पाहिलं तर रिझन सुद्धा काय त्याचं ट्रू आहे. कारण तुम्हाला सांगतो बघा, जनरली काय होतं, प्लांट मध्ये 2 फेजेस असतात. एक फेज असते व्हेजिटेटिव्ह फेज आणि दुसरी जी फेज असते त्याला म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्ह फेज. आता जी व्हेजिटेटिव्ह फेज असते, व्हेजिटेटिव्ह फेज मध्ये काय होत असतं आपल्याला माहितीये, जे नोड असतात प्लांट वरचे, स्टेम वरचे जे नोड असतात त्या नोड पासून काय होतात, लीफ जनरेट होतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं प्रत्येक नोड एक व्हेजिटेटिव्ह लीफ काय करतो, प्रोड्यूस करतो. आणि इथं कोणत्या मेरिस्टेम असतात, यांना म्हणतो आपण शूट अपायकल मेरिस्टेम्स. पण नंतर काय होतं मग, शूट अपायकल मेरिस्टेम चेंजेस इनटू फ्लोरल मेरिस्टेम्स. आणि फ्लोरल मेरिस्टेम तयार होताना किंवा फ्लोरल मेरिस्टेम जर डेव्हलप झाल्या तर त्यांचं काम असतं फ्लावरला डेव्हलप करायचं. आणि फ्लावर डेव्हलप होताना काय होणार आहे, आता नॉर्मली लीफ तयार होणार नाही तर फ्लोरल लीव्स तयार होतील. मग फ्लोरल लीव्स म्हणजे काय, आता या शूट वरती रिप्रोडक्टिव्ह फेज सुरू झाल्यानंतर पहिला जो नोड असतो त्या पहिल्या नोड पासून कॅलिक्सची डेव्हलपमेंट होईल, दुसऱ्या नोड पासून करोलाची डेव्हलपमेंट होईल आणि नंतर मग आपल्या लक्षात येतं कोण तयार होतो, अँड्रोशियम. आणि अँड्रोशियम नंतर चौथ्या नोड पासून काय डेव्हलप होतं, गायनोशियम. एक रफ स्केच मी ड्रॉ करतोय बरं का.
म्हणजे किती स्ट्रक्चर तयार झाले? 4 स्ट्रक्चर. म्हणजे आपण म्हणूयात इथं कोण झाला? हा झाला कॅलिक्स, हा झाला करोला, हे झालं अँड्रोशियम, हे झालं गायनोशियम. आता 2 नोड मध्ये जो गॅप असतो त्याला काय म्हणतो आपण? इंटरनोड म्हणतो. मग हळूहळू हे इंटरनोड काय होतं? कंडेन्स होतं आणि त्याचं डेव्हलपमेंट फ्लावर मध्ये होतं. फ्लावर मध्ये डेव्हलप होताना काय होतं? थॅलॅमस तयार होतो. मग थॅलॅमस तयार झाल्यानंतर याला आपण थॅलॅमसचा पेडिसेल म्हणतो, याला आपण थॅलॅमस म्हणूयात, सोलन पार्ट, बेसल पार्ट. आणि याच्यावरती जे 4 नोड आहे तर पहिल्या नोड पासून मग कॅलिक्सचा डेव्हलपमेंट पॉसिबल आहे. बर, मग दुसऱ्या नोड पासून करोला डेव्हलप होतो. बर, चला मग तिसऱ्या नोड पासून कोण? अँड्रोशियम डेव्हलप होतो. आणि चौथा जो इंटरनल नोड आहे त्याच्यापासून गायनोशियम डेव्हलप होतो. म्हणजेच स्टिग्मा स्टाईल ओरीचं काय होतं? डेव्हलपमेंट होतं. हे आपण लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. म्हणजे हे झालं आपलं फ्लावर. म्हणजे फ्लावर काय आहे? एक्झॅक्टली कंडेन्स्ड शूट आहे, मॉडिफाईड शूट आहे आणि ते रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये प्रोड्यूस होतं. म्हणजे याचा अर्थ ऍसर्शनचं रिझन काय आहे? करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे ऍसर्शनचं वाक्य पण बरोबर आहे, रिझनचं वाक्य पण बरोबर आहे. आणि रिझन जे आहे ते ऍसर्शनचं करेक्ट काय आहे? एक्सप्लेनेशन. पेज नंबर 71 वर अकॉर्डिंग टू ओल्ड एनसीईआरटी बघा एक पॅरा दिलेला आहे. पॅरात एनसीईआरटी काय म्हणतं बघा? अ फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट वेअर इन द शूट अपायकल मेरिस्टेम चेंजेस टू फ्लोरल मेरिस्टेम आणि इंटरनोड डू नॉट इलॉंगेट. आता इंटरनोड इलॉंगेट होत नाही म्हणजेच काय होतं? इंटरनोडचं कंडेन्सेशन होतं अँड द ऍक्सिस गेट कंडेन्स, बरोबर आहे. आणि या ठिकाणी जर आपण दोन्ही वाक्यांचा विचार केला तर एकमेकांना लिंक्ड आहे आणि तिथं लॅटरली काय तयार होत आहेत? फ्लोरल अपेंडिजेस. कारण आता व्हेजिटेटिव्ह फेज पूर्ण झाली, आता नॉर्मल लीफ तयार नव्हता, फ्लोरल लीफ तयार होतील. फ्लोरल लीफ म्हणजेच कोण? फ्लोरल अपेंडिजेस, ज्याच्यामध्ये कोण कोण येतं? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. राईट, म्हणजे याचा आन्सर काय असेल? सी. चला पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूया. बरं, हा प्रश्न नीट 2013 चा आहे, कर्नाटका. आणि याच्यात विचारलेलं आहे इन सायमोज इन्फ्लोरेसन द मेन ऍक्सिस. सायमोज इन्फ्लोरेसनच्या संदर्भात आपल्याला काय करेक्ट वाटतं? ए मध्ये दिलंय हॅज अनलिमिटेड ग्रोथ. आता अनलिमिटेड ग्रोथ असते का? नाही. रेसिमोज मध्ये अनलिमिटेड ग्रोथ असते, बरोबर आहे. बी मध्ये बियर्स सॉलिटरी फ्लावर. आता सायमोज मध्ये आपल्याला सॉलिटरी फ्लावर्स दिसतात पण त्यांनी विचारलं मेन ऍक्सिसच्या संदर्भात. सॉलिटरी फ्लावर त्याच्यामध्ये असू शकतात. बरं, पुढं हॅज अनलिमिटेड ग्रोथ बट लॅटरल ब्रांचेस एंड इन द फ्लावर. आणि शेवटी त्यांनी दिलं टर्मिनेट्स इन अ फ्लावर. म्हणजे जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की मेन ऍक्सिसचं काय होतं? टर्मिनेशन इन द फ्लावर होतं. आता याच्यामध्ये बघा त्यांनी मेन ऍक्सिसच्या संदर्भात विचारलं. आता बियर्स सॉलिटरी फ्लावर. सॉलिटरी फ्लावर म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल फ्लावर. आता आपल्या लक्षात येत आहे की जो मेन स्टेम आहे त्या मेन स्टेम वरती जर समजा एखादी ब्रँच असेल या साईडला तर इथे एखादं फ्लावर असू शकतं. म्हणजे सॉलिटरी फ्लावर आपल्याला दिसतील, इंडिव्हिज्युअल फ्लावर आपल्याला दिसतील. पण त्यांनी विचारलं कशाच्या संदर्भात? मेन ऍक्सिसच्या संदर्भात. मग मेन ऍक्सिस काय होतो? टर्मिनेट होतो. कशामध्ये टर्मिनेट होतो? टर्मिनल बड मध्ये होतो का? राईट. आणि ज्यावेळेस मेन ऍक्सिस टर्मिनल बडच्या फॉर्म मध्ये टर्मिनेट होतो त्यावेळेस याच्यापासून काय डेव्हलप होतं? फ्लावर डेव्हलप होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. म्हणून त्यांनी सांगितलं इट टर्मिनेट्स इन अ फ्लावर. आता हे तुम्हाला कुठं सापडेल याचा रेफरन्स? 72 पेज नंबर 72 वर तुम्हाला हे दिसू शकतं. ते म्हणतात इन सायमोज टाइप ऑफ इन्फ्लोरेसन मेन ऍक्सिस. बघा क्लिअर कट स्टेटमेंट आहे एनसीईआरटीचा. मेन ऍक्सिस टर्मिनेट्स इन अ फ्लावर. म्हणजे आपलं एनसीईआरटी लाईन टू लाईन असणं किती गरजेचं आहे. जर एनसीईआरटी आपण पॅरा टू पॅरा केलं, लाईन टू लाईन केलं तर आपले प्रश्न चुकणार नाही हे आपल्याला सरळ लक्षात येत आहे. आणि वाक्य बघा तुमच्या लक्षात येत आहे की मेन ऍक्सिस टर्मिनेट्स इन अ फ्लावर हेन्स देर इज अ लिमिटेड ग्रोथ. आणि त्यांनी सांगितलं पुढे मग की याच्यामध्ये बेसिपेटल सक्सेशन असतं. चला ठीक आहे, काय अडचण नाही. पण इथं आन्सर असेल डी, 5 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 2023 चा प्रश्न आहे. एक्साइल प्लासेंटेशन इज ऑब्झर्व्ड इन. एक्साइल प्लासेंटेशन तुम्हाला माहिती आहे जिथं प्लॅसेंटा काय असतो? ऍक्सियल असतो. जसं सर्कलची रेडियस असते त्या रेडियस सारखा कोण असतो? प्लॅसेंटा असतो. आणि त्या प्लॅसेंटावरती ओव्हिल्स काय होतात? डेव्हलप होतात. डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर पुस्तकातली डायग्राम आहे.
मग त्यांनी विचारलं एक्साइल प्लासेंटेशन कुणात असेल? ऑप्शन ए टोमॅटो, डायंथस अँड पी. ऑप्शन बी चायना रोज, पेटुनिया, लेमन. ऑप्शन सी मस्टर्ड, कुकुंबर, प्राइमरोज. ऑप्शन डी चायना रोज, बीन्स अँड लुपिन. आता याच्यामध्ये प्रॉपरली जर विचार केला तर एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून काय यायला पाहिजे मला सांगा बरं? टोमॅटो, डायंथस, पी आहे का? नाही, शक्यच नाही. चायना रोज, पेटुनिया आणि लेमन यांच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे. चायना रोज नंतर लेमन. आता फक्त याच्यामध्ये नवीन शब्द कोणता आहे? पेटुनिया. आता विचार जर केला तर आपल्या पुस्तकात एक्साइल प्लासेंटेशनचा रेफरन्स दिलेला आहे. जर आपला रेफरन्स नोन असेल तर आपण लक्ष देऊ शकतो. बघा ते काय म्हणतात की प्लासेंटा इज ॲक्सियल अँड द ओव्हल्स आर अटॅच्ड टू इट इन अ मल्टीलोक्युलर ओव्हरी. द प्लासेंटेशन said to be exile and as in चायना रोज, टोमॅटो, लेमन. फक्त इथं पेटुनिया शब्द आलेला आहे ना, पेटुनिया मध्ये सुद्धा असतच. म्हणजे आपण जर कट टू कट जर स्टेटमेंट पाहिलं तर फक्त पेटुनियाच्या जागेवर काय पाहिजे होता? टोमॅटो पाहिजे होता. बाकी काही चेंज करण्याची गरज नाही. पण पेटुनिया सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे, म्हणून मग आपण काय घेणार? बी ऑप्शन घेणार. क्लिअर कट स्टेटमेंट आहे. ओके, पेज नंबर 75 वरती. म्हणजे हा लर्न त्या ठिकाणी कन्सेप्ट आहे. लर्न म्हणल्यापेक्षा आपण पाठांतर चांगलं असेल, एक्झाम्पल तुमचे व्यवस्थित झालेले असतील, तुम्ही सहज याचा आन्सर देऊ शकता. चला पुढे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 7. आता त्यांनी आपल्याला विचारलंय बघा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न याचा रेफरन्स नाहीये सध्या. चला ठीक आहे, काय अडचण नाही. द फ्लावर्स आर झायगोमॉर्फिक इन. ए मध्ये दिले मस्टर्ड, बी गुलमोहर, सी मध्ये कॅसिया, डी मध्ये दतुरा आणि ई मध्ये चिली दिलाय. चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. म्हणजे झायगोमॉर्फिक फ्लावर कुणात असतात? तर झायगोमॉर्फिक फ्लावरचे एक्झाम्पल काय काय आपल्याला माहितीये? झायगोमॉर्फिक फ्लावरचे सरळ एक्झाम्पल्स काय? पी, त्याच्यानंतर बीन, पी बीन, गुलमोहर, कॅसिया. पी बीन, गुलमोहर आणि कॅसिया हे कशाचे एक्झाम्पल्स आहे मला सांगा? दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ झायगोमॉर्फिक फ्लावर. बर, आता मग यानुसार जर विचार केला आपण, पी बीन, गुलमोहर, कॅसिया, यानुसार जर विचार केला तर गुलमोहर बी आहे आणि कॅसिया सी आहे. म्हणजे ऑप्शन बी करेक्ट यायला पाहिजे. बी सी ओनली. बरोबर आहे की नाही? आणि याचा रेफरन्स आपल्याला पेज नंबर 72 वर पाहायला मिळतो. त्याच्यात त्यांनी क्लिअर कट सांगितलं, वेन इट कॅन बी डिवायडेड इंटू 2 सिमिलर हाल्स. म्हणजे फ्लावरला ज्यावेळेस आपण 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, पण ओनली 1 पर्टिक्युलर व्हर्टिकल प्लेनच्या माध्यमातून, एक फक्त व्हर्टिकल प्लेन जर आपण वापरला आणि फ्लावरचे जर आपण 2 पार्ट केले तर त्याला आपण झायगोमॉर्फिक फ्लावर म्हणतो. आणि झायगोमॉर्फिक फ्लावरचे उदाहरण 4 दिलेत. कोणते कोणते बघा? पी आहे, गुलमोहर आहे आणि बीन, कॅसिया आहे. बरोबर आहे? मग आता 4 पैकी आपल्याला ऑप्शन मध्ये किती दिले? 2 दिले, गुलमोहर आणि कॅसिया. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे? बी सी यायला पाहिजे. बाकीचे काय येणार नाही? मस्टर्ड मध्ये आहे का? नाही. बरं, बी आहे, सी आहे, पण मस्टर्ड आहे का? नाही. आता मस्टर्ड कशाचं एक्झाम्पल आहे बघा? ऍक्टिनोमॉर्फिकचं एक्झाम्पल आहे. राईट. बरं चला पुढे काय येतं? चिली येतं. आता चिलीमध्ये कोणतं आहे? तर चिलीमध्ये कोणतं प्लासेंटेशन असतं आपल्याला माहितीये? ऍक्टिनोमॉर्फिक असतं. म्हणजे चिली पण यायला पाहिजे का? नाही. बरं, दत्तुरामध्ये कोणतं आहे? ऍक्टिनोमॉर्फिक आहे. म्हणजे बाकीचे ऍक्टिनोमॉर्फिकचे आहे आणि उरलेले जे 2 आहेत जे विचारले आपल्याला ते झायगोमॉर्फिकचे आहे. म्हणजे आन्सर यायला पाहिजे बी. चला पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 8. हा 2022 चा प्रश्न आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट शोज व्हॅक्सिलरी ऍस्टिव्हेशन अँड डायअडल्फस स्टेमेन. आता व्हॅक्सिलरी ऍस्टिव्हेशन कुणामध्ये आहे? ऑप्शन ए कॉल्किकम ऑटमिनाले, बी मध्ये पायझम सटायवम, सी मध्ये एलियम सेपा, डी मध्ये सोलॅनम निग्रम. मग आता याच्यामध्ये व्हॅक्सिलरी ऍस्टिव्हेशन कुणात असतं? ज्यांच्यात मार्जिनल प्लासेंटेशन आहे, म्हणजे पी मध्ये आणि बीन मध्ये. आता पी चं बॉटॅनिकल नेम काय आहे? पायझम सटायवम आहे. आणि डायअडल्फस अँड्रोशियम पण त्यांच्यामध्ये असतो. आता व्हॅक्सिलरी ऍस्टिव्हेशन म्हणजे काय तुम्हाला माहितीये? अकॉर्डिंग टू व्हॅक्सिलरी ऍस्टिव्हेशन किती पेटल्स असतात मला सांगा? 5 पेटल असतात. सगळ्यात मोठी जी असते त्याला आपण स्टँडर्ड किंवा व्हॅक्सिलम म्हणतो. 2 लॅटरल असतात आणि 2 सगळ्यात इनर असतात. ज्या 2 सगळ्यात इनर असतात त्या एकमेकांना फ्यूज झालेल्या असतात. आपण याला कसं रिप्रेझेंट करतो? 1 + 2
आणि 2 ला आपण काय करतो ब्रॅकेट मध्ये लिहितो. म्हणजे कोणतं ऍस्टिव्हेशन झालं व्हेक्सिलरी ऍस्टिव्हेशन. आणि दुसरं डायअडेल्फस अँड्रोशियम. आता अडेल्फीचा अर्थ काय असतो अडेल्फीचा मिनिंग असतो जर स्टेमेन कसा असेल स्टेमेनचा जर बंच असेल जर स्टेमेनचं बंडल असेल तर त्याला आपण अडेल्फी म्हणतो. आणि अडेल्फी मध्ये पहिलं मोनो अडेल्फी दुसरं डायअडेल्फी आणि तिसरं पॉली अडेल्फी. डायअडेल्फी म्हणजे स्टेमेनचे किती बंडल असायला पाहिजे 2 बंडल असायला पाहिजे स्टेमेनचे किती 2 बंडल. मग आपल्याला पी मध्ये दिसतंय बघा एक असतं एक स्वतंत्र स्टेमेन असतो ऍज अ बंडल आणि एका ठिकाणी 9 जण असतात. टोटल किती स्टेमेन असतात 10चं डिस्ट्रीब्युशन 9 आणि 1 मध्ये होतं. 9चा एक बंच असतो आणि एक फ्री असतो पण तो ऍज अ बंडल म्हणून कन्सिडर केला जातो. आणि अडेल्फी मध्ये आपल्याला चांगलं माहितीये की जे फिलामेंट असतात फिलामेंट एकमेकांना कनेक्टेड असतात पण त्यांचा जो अँथर असतो तो मात्र कसा असतो फ्री असतो. हे तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचं. चला आता पुढचा प्रश्न आपण कंटिन्यू करूया. याचा रेफरन्स पण तुम्हाला दिलेला आहे बघा पेज नंबर 74 आणि 75. जर याचा विचार केला तर बघा ज्यांचं व्हॅक्सिलरी ऍस्टिव्हेशन आहे त्यांच्यामध्ये आपण पॅपिलिओनियासियस नेचर पाहतो. त्याच्यामध्ये बघा स्टँडर्ड किल अशी नावं पण दिली आणि विंग्स मधले जे 2 असतात त्यांना विंग्स म्हणतो आणि सगळ्यात अँटेरियर आतमधले जे 2 असतात त्यांना आपण किल म्हणतो. आणि त्याचं उदाहरण पण दिलं त्यांनी की हे कुणात असतं पी मध्ये असतं बरोबर आहे. आणि डायअडेल्फसचं पण एक्झाम्पल काय आहे पी आहे बरोबर आहे. चला क्वेश्चन नंबर 9 त्याच लेवलचा प्रश्न आहे. डायअडेल्फस स्टेमेन्स आर फाउंड इन 2021 आहे. आणि बघा तुम्ही आता 2021 आणि 2022 म्हणजे जवळपास क्वेश्चन काय झाला रिपीट झाला फक्त एक ऍडिशनल काय टाकलं व्हेक्सिलरी ऍस्टिव्हेशन टाकलं पण उत्तर तर तेच आहे. आणि याच्यामध्ये गंमत काय की इथं फक्त बॉटॅनिकल नेम वापरले इथं काय वापरले जनरल नेम वापरले बरोबर आहे. डायअडेल्फस स्टेमेन कॅन बी फाउंड इन आर फाउंड इन चायना रोज सिट्रस नाही चायना रोज मध्ये मोनोअडेल्फस असतो सिट्रस मध्ये पॉलीअडेल्फस असतं. बरं सिट्रस मध्ये फक्त पॉलीअडेल्फस आहे आणि डायअडेल्फस फक्त कुणामध्ये आहे पी मध्ये आहे. आताच मी तुम्हाला स्टेटमेंट वाचून दाखवलं पेज नंबर 75 काय म्हणतात ते मोर दॅन 2 बंडल म्हणजे स्टेमेनचे जर 2 बंडल असतील त्याच्यात फिलामेंट फ्यूज असतो आणि काय असतात वरचे जे अँथर असतात ते फ्री असतात मग त्यालाच काय म्हणतो आपण डायअडेल्फस. 2 बंडल मात्र दिसले पाहिजे पण कोणता का बंडल असे ना बंडल मध्ये फिलामेंट फ्यूज पाहिजे अँथर मात्र फ्री पाहिजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला आता पुढचा प्रश्न क्रमांक 10 अतिशय सोपा प्रश्न आहे 2020 चा प्रश्न आहे बघा. रे फ्लोरेट्स हॅव मग ऑप्शन ए मध्ये इन्फेरियर ओरी ऑप्शन बी मध्ये सुपेरियर ओरी ऑप्शन सी मध्ये हायपोगायनस ओरी ऑप्शन डी मध्ये हाफ इन्फेरियर ओरी. आता फ्लावरचे टोटल 3 प्रकार आहे ना. सगळ्यात पहिलं हायपोगायनस म्हणजे सुपेरियर ओरी. पेरिगायनस मध्ये ओरी कशी असते हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर सेमी सुपेरियर सेमी इन्फेरियर. आणि इपिगायनस फ्लावर मध्ये ओरी कम्प्लिटली काय असते इन्फेरियर असते. मग आपल्याला विचारलं की रे फ्लोरेट्स मध्ये काय आहे. आता हायपोगायनस फ्लावरचे एक्झाम्पल वेगळे पेरीचे वेगळे पण तुम्ही एकदा नीट पहा इपिगायनसचे 3 उदाहरणं दिलेले आहेत. इपिगायनसच्या 3 एक्झाम्पल मध्ये एक एक्झाम्पल आहे रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर म्हणजे रे फ्लोरेट्स मध्ये ओरी कशी यायला पाहिजे इन्फेरियर यायला पाहिजे. आता आपण रेफरन्स जर पाहिला तर पेज नंबर 73 वर रेफरन्स आहे बघा. डायग्राम पण तुमच्या डोळ्यासमोर आहे. ते म्हणतात इपिगायनस फ्लावर्स इन द इपिगायनस फ्लावर द मार्जिन ऑफ द थॅलॅमस ग्रोज अपवर्ड अँड क्लोजिंग द ओरी कम्प्लिटली गेटिंग फ्युज्ड विथ इट. अदर पार्ट्स ऑफ फ्लावर अराइज अबव द ओरी हेन्स ओरी इज सेड टू बी इन्फेरियर. इथं ओरी इन्फेरियर होते. एक्झाम्पल त्या ठिकाणी गावा असेल कुकुंबर असेल आणि रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर असेल. म्हणजे क्लिअर कट स्टेटमेंट आहे. आणि लक्षात ठेवा या चॅप्टरचं सगळ्यात महत्वाचं थीम काय एक्झाम्पल. जर तुम्ही एक्झाम्पल व्यवस्थित डिस्कस केले लर्न केले अभ्यास केला चर्चा केली एक्झाम्पल पाठ केले तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. म्हणजे इथं आन्सर काय यायला पाहिजे याचं आन्सर यायला पाहिजे इन्फेरियर ओरी. सुपेरियर कुणात आहे माहिती आहे तुम्हाला हायपो मध्ये असते हायपोगायनस ओरी है ना. त्यालाच आपण ऍक्च्युअली हायपोगायनस फ्लावर असते ओरी सुपेरियर असते म्हणजे हे इंटरलिंक आहे समजा. आणि डी मध्ये जे दिलं हाफ इन्फेरियर ओरी
ते मात्र कोणतं असतं, पेरिगायनस. त्याचा रेफरन्स येत नाही, आन्सर असेल इन्फिरियर ओव्हरी. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11 2020 चाच प्रश्न आहे हा. बघा काय, द ओव्हरी इज हाफ इन्फिरियर इन. आता हाफ इन्फिरियर कुणामध्ये असते, म्हणजे कोणतं फ्लॉवर म्हणावं लागेल, पेरिगायनस. आणि पेरिगायनस फ्लॉवरची 3 एक्झाम्पल चेक करा, प्लम, पीच आणि रोज. प्लम, पीच आणि रोज. मग आता इथं विचारलं काय, ओव्हरी हाफ इन्फिरियर. हाफ इन्फिरियर अजून 3 शब्द आहेत, हाफ सुपेरियर, सेमी सुपेरियर, सेमी इन्फिरियर. मग आता ब्रिंजल मध्ये आहे का, मस्टर्ड मध्ये आहे का, सनफ्लावर आणि प्लम. आताच मी 3 नावं सांगितले, प्लम, पीच, रोज. म्हणजे काय आन्सर यायला पाहिजे, तर याचा आन्सर यायला पाहिजे डी. बरोबर आहे की नाही, डी मध्ये असते है ना. आता मेलबर्न क्रिकेट बोर्ड म्हणजे मस्टर्ड, चायना रोज, ब्रिंजल. आता बघा मस्टर्ड, मेलबर्न क्रिकेट बोर्ड हे कशाचं एक्झाम्पल आहे, म्हणजे ट्रिक कशासाठी आहे, मेलबर्न क्रिकेट बोर्ड ते हायपोसाठी. हायपोसाठी काय, मेलबर्न क्रिकेट बोर्ड, एम, एम फॉर काय म्हणायचं, मस्टर्ड, सी फॉर चायना रोज, बी फॉर ब्रिंजल. आता मस्टर्ड आणि ब्रिंजल कट झाले आणि आताच आपण पाहिलं सनफ्लावर मध्ये काय आहे, तर इन्फिरियर ओव्हरी. मग राहिलं कोणतं, जसं तुमचं जर पाठ असेल प्लम, पीच, रोज तर काय अडचण नाही, पण असंही आपण कॅल्क्युलेट करू शकतो है ना. म्हणजे काय झालं, एकच राहिलं, कोणतं राहिलं, प्लम. म्हणजे प्लम इज द आन्सर. पेज नंबर 73 एनसीईआरटीचं पेज बघा, दिले त्यांनी की गायनोशियम इज सिच्युएटेड इन द सेंटर अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर लोकेटेड ऑन द रिम ऑफ द थॅलॅमस. रिम ऑफ द थॅलॅमस म्हणजे थॅलॅमसच्या एक्झॅक्टली आउटर पार्ट वरती, एजेस वरती. मग त्यावेळेस फ्लावरला काय म्हणतात, पेरिगायनस. मग ओव्हरी इज हियर सेड टू बी हाफ इन्फिरियर. एक्झाम्पल बघा, प्लम, पीच, रोज. प्लम त्याच्यामध्ये येतं. चला पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूया. कोकोनट फ्रूटला आपण काय म्हणतो, 2017चा प्रश्न आहे. कोकोनट फ्रूटला आपण म्हणतो ड्रूप ऑफ फ्रूट है ना. ऑप्शन मध्ये बेरी, बेरी म्हणजे छोटं आणि मल्टी सीडेड, तसं नाही. बरं नट, नट म्हणजे रिजिड, इनडेहिसंट म्हणू शकतो आपण काही प्रमाणात. कॅप्सूल, कॅप्सूल म्हणजे कसं, इन जनरल आपण असं म्हणूया इलॉंगेटेड. आणि ड्रूप मात्र, ड्रूप म्हणजे काय, आपण असं म्हणतो जे वन सीडेड असतं, जे मोनोकार्पिलरी गायनोशियम पासून तयार होतं आणि थोडंसं आपल्याला हार्ड वाटतं, असं जे फ्रूट आहे त्याला म्हणतो आपण ड्रूप ऑफ फ्रूट. ड्रप ऑफ फ्रूट, ड्रूप ऑफ फ्रूट वेगळे प्रोनाउन्सिएशन येऊ शकतात. मग आता याचा आन्सर काय असेल, याचा आन्सर असेल डी. आता याचा रेफरन्स कुठे मिळतो आपल्याला, पेज नंबर 76 वर काय दिलं, मँगो अँड कोकोनट द फ्रूट इज नोन टू बी ॲज अ ड्रूप ऑफ फ्रूट. दे डेव्हलप्स फ्रॉम मोनोकार्पिलरी सुपेरियर ओरिस आणि वन सीडेड. म्हणजे ते वन सीडेड आहे आणि एका कार्पेल पासून प्रोड्यूस झाले, म्हणून त्यांना ट्रू फ्रुट्स किंवा ड्रूप ऑफ फ्रुट्स असं म्हणतात. बाहेरून सुद्धा ते हार्ड असतात. चला आता बेरीचं एक्झाम्पल वेगळे, जसं आपण काय म्हणतो बेरीमध्ये ब्रिंजल वगैरे घेतो है ना. बाकीचे ऑप्शन्स येणार नाही. करेक्ट काय असेल, त्या ठिकाणी कोकोनट साठी ड्रूप असेल. चला पुढचा प्रश्न, अ ड्रूप्स डेव्हलपिंग, त्याच लेवलचा प्रश्न आहे, फक्त एक्झाम्पल बदललं. आता इथं काय यायला पाहिजे, मँगो, मँगो, व्हीट, पी आणि टोमॅटो. तर मँगो काय झालं, ड्रप झालं, आताच आपण चर्चा केली. मँगो अँड कोकोनट, इथं सुद्धा बघा मँगो अँड कोकोनट फ्रूट इज नोन ॲज अ ड्रूप ऑफ फ्रूट है ना, कारण ते मोनोकार्पिलरी सुपेरियर ओरी पासून तयार होतं आणि वन सीडेड असतं. बरोबर आहे की नाही. व्हीट असेल, टोमॅटो, टोमॅटो बेरीचा प्रकार आहे. पी काय आहे, पी हे कसं असतं, फ्रूट जनरली आपण त्याला लेग्युम्स म्हणतो है ना. आणि व्हीट मध्ये कसं असतं, व्हीट फ्रूट कसं आहे, ऍक्च्युली आपण त्याला सीड कन्सिडर करतो, व्हीटचं सीड कन्सिडर करतो आहे की नाही, एंडोस्पर्मिक असतं, म्हणून व्हीट तर आन्सर येणार नाही. टोमॅटो मात्र बेरी आहे आणि हे पी मात्र कसं झालं, ज्याला म्हणतो आपण लेग्युमिनस फ्रूट. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे, तर मँगो यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. पुढे आता 14 नंबर, द बॉडी ऑफ द ओव्हिल 2020चा आहे. द बॉडी ऑफ द ओव्हिल इज फ्युज्ड विथ फ्युनिकल. आता बघा, फ्युज्ड विदिन द फ्युनिकल ऍट किंवा फ्युज्ड विथ म्हणलं तरी चालतं. फ्युनिकलला कुठं फ्यूज होते, ए मध्ये हायलम, बी मायक्रोपाइल, सी न्यूसेलस, डी छलाजा. आता ओव्हिलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे, ओव्हरी अँड ओव्हिल. याच्यात जर चर्चा केली आपण, तो ओव्हरी मध्ये काय असतो, ओव्हरी मध्ये असतो प्लॅसेंटा आणि प्लॅसेंटाला कनेक्ट कोण असतंय, इथं असतंय ओव्हिलचा स्टॉक आणि इथं काय असते, ओव्हिलची बॉडी असते. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, प्रश्न काय आपला,
द बॉडी ऑफ द ओव्हिल इज फ्युजर. बरं का, आता ओव्हिलच्या स्टॉक बद्दल नाही विचारलं. जर ओव्हिलचा स्टॉक आपण घेतला असता फ्युनिकल, मग तो प्लॅसेंटाला कनेक्ट असतो असं झालं असतं. पण बॉडी म्हणजे कोणता पार्ट झाला ओव्हिलचा? बॉडी म्हणजे हा सर्क्युलर पार्ट झाला. आणि बॉडी जी असते या फ्युनिकलला कशाने कनेक्ट होते? त्याला म्हणतो आपण हायलम. हायलम इज द जंक्शन. आपण हायलमला जंक्शन म्हणतो. बॉडीचा पार्ट म्हणजे ओव्हिलचा गोलाकार पार्ट, आणि तो कशाला टच आहे, कशाला कनेक्टेड आहे? स्टॉकला म्हणजे फ्युनिकलला. पण कुठे? तर त्याला म्हणतो आपण हायलम. हायलमला आपण म्हणायचं जंक्शन. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे? हायलम यायला पाहिजे. मायक्रोपाईल असेल का? नाही, कारण मायक्रोपाईल हा ओपनिंग पार्ट आहे. बरं, न्यूसेलस तर सगळ्यात मिडल पार्ट आहे. पॅरेंकायमॅटस डिप्लॉइड सेल समास. मग चलाजा असेल तर नाही, कारण चलाजा इज द बेसल पार्ट ऑफ द ओव्हिल. म्हणजे करेक्ट काय असेल तर हायलम असेल. बरं, याचा रेफरन्स आहे का एनसीईआरटी मध्ये? 100% आहे. पेज नंबर 76 बघा एकदा, तुमच्या लक्षात येईल. काय दिलं त्यांनी की द हायलम इज अ स्कार ऑन द सीड कोट थ्रू विच द डेव्हलपिंग सीड्स वेअर अटॅच टू द फ्रूट. म्हणजे हायलमच्या माध्यमातून डेव्हलपिंग सीड फ्रूटला अटॅच असतात. कारण हायलम कुणाला कनेक्ट आहे? फ्युनिकलला कनेक्ट आहे. फ्युनिकल प्लॅसेंटाला, प्लॅसेंटा ओव्हरीच्या वॉलला कनेक्ट आहे. पण बॉडीचा आणि फ्युनिकलचा जर विचार केला तर दोघांना टच करणारा एक जंक्शन म्हणजे हायलम असतो. पण इथे एनसीईआरटी मध्ये त्याचा एक छोटासा रेफरन्स दिलाय. तुम्ही 12वीच्या पुस्तकामध्ये बघा, 12वीच्या पुस्तकामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट मध्ये सुद्धा त्यांनी हायलमचा जंक्शन म्हणून उल्लेख केलेला आहे. तिथं सुद्धा तुम्हाला त्याचा रेफरन्स पाहायला मिळतो. हा झाला 14 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15, मॉर्फोलॉजिकल नेचर द मॉर्फोलॉजिकल नेचर ऑफ द इडिबल पार्ट ऑफ द कोकोनट. आता कॉटिलिडॉन ए, बी मध्ये एंडोस्पर्म, सी मध्ये पेरिकार्प, डी मध्ये पेरिस्पर्म. आता मला सांगा की जर इथं इडिबल पार्ट कोणता असेल असं विचारलं कोकोनटचा, तो कोकोनटचा एडिबल पार्ट एंडोस्पर्मच असतो, है ना. कारण एंडोस्पर्म दोन प्रकारचा असतो कोकोनट मध्ये. एक असतो कोणता? सेल्युलर एंडोस्पर्म, आणि दुसरा असतो लिक्विड एंडोस्पर्म. मग सेल्युलर एंडोस्पर्म म्हणजे व्हाईट किरणेल असते आणि ते आपल्यासाठी इडिबल असते. म्हणजे त्याचा आन्सर होईल दॅट इज द बी. 2017चा हा प्रश्न आहे. आणि जर आपण रेफरन्स पाहिला तर रेफरन्स नुसार मी असं सांगू इच्छितो, कोकोनट हॅव 2 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. एक असतो सेल्युलर, दुसरा असतो लिक्विड. लिक्विड एंडोस्पर्म म्हणजे त्याचं ग्रीन वॉटर असतो कोकोनटचा, पण आतमध्ये जे व्हाईट मॅटर दिसतं त्यालाच आपण त्याचा सेल्युलर एंडोस्पर्म म्हणतो. आणि तो आपल्यासाठी कसा आहे? इडिबल आहे. म्हणजे प्रॉपर आन्सर काय यायला पाहिजे? एंडोस्पर्म यायला पाहिजे. पेरिकार्प असेल, आता पेरिस्पर्म तर नसतो त्याच्यात, कारण पेरिस्पर्म म्हणजे रॅमनंट न्यूसेलस असतं, रिमेनर न्यूसेलस असतं, ते तर येत नाही. कॉटिलडॉन तर इट करू शकत नाही. तसंही ते पर्टिक्युलरली आपण इडिबलचा विचार केला तर आतलाच भाग त्याचा इडिबल असतो, आणि पेरिकार्प सुद्धा त्याचा इडिबल नाही. म्हणजे परफेक्ट आन्सर काय असेल? एंडोस्पर्म असेल. बर, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 नंबरचा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय? कॉटिलडॉन ऑफ द मेज ग्रेन इज कॉल्ड. आपण मेज ग्रेनच्या कॉटिलडॉनला काय म्हणायचं? आता प्रश्न कधीचा आहे? फेज 1 चा 2016 चा प्रश्न आहे. ऑप्शन पहिल्यांदा बघूया, कोलिओप्टाइल, ऑप्शन बी स्क्युटेलम, ऑप्शन सी प्लुम्युल, ऑप्शन डी कोलार्जा. आता विचारलं काय? कॉटिलिडॉन ऑफ द मेज ग्रेन. आता मेज ग्रेनचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं, आता तुमच्या डोळ्यासमोर इमेज आहे मेजची. आता मेजच्या सीड मध्ये आपल्याला काय दिसतं? एक भाग एंडोस्पर्मचा दिसतो ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं, आणि दुसरी जी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूवर तुम्हाला इम्ब्रेनल ऍक्सिस दिसतोय. म्हणजे ते एका साईडला असतं, ग्रू मध्ये असतं, कॉर्नरला असतं. पण त्या इम्ब्रेनल ऍक्सिसच्या लॅटरल साईडला एक छोटीशी शिल्ड असते. मग याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण स्क्युटेलम, है ना. आणि हा जो स्क्युटेलम असतो यालाच त्याचा कॉटिलिडॉन म्हणतात. कारण मेज हे कसं आहे? मोनोकॉट. मोनोकॉट म्हणल्यानंतर किती कॉटिलिडॉन? सिंगल कॉटिलिडॉन. आणि सिंगल कॉटिलिडॉन काय असतो? स्क्युटेलम असतो. ग्रास मध्ये पण सेम टू सेम असतं, कारण जी पोएसी फॅमिली आहे त्यानुसार जर विचार केला तर त्याचे मेंबर जे आहेत त्यांच्यात एकच कॉटिलिडॉन असतो, कारण दुसरा कॉटिलिडॉन हा रिड्यूस झालेला असतो, ज्याला आपण ग्रासच्या बाबतीमध्ये इपिब्लास्ट म्हणतो. पण जो कॉटिलिडॉन राहतो तो कॉटिलिडॉन म्हणजे स्क्युटेलम असतो.
जो इम्ब्रेनल ऍक्सिसच्या लॅटरल साईडला असतो. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे तर बी यायला पाहिजे. बाकीचा जर विचार केला कोलेप्टाईल, तर कोलेप्टाईल कॉटिल्डॉनचा पार्ट आहे का नाही. कोलेप्टाईल कुणाला प्रोटेक्ट करतो, शूट अपेक्सला म्हणजे प्लमिलला, तो काही कॉटिल्डॉन नाही. बरं मग समजा कोलर्जाचा विचार केला तर कोलर्जा कुणाला प्रोटेक्ट करायला, रूट रेडिकलला, मग तो पण कॉटिल्डॉन झाला का नाही. आणि शेवटी कोण आहे प्लमिल. प्लमिल तर इम्ब्रेनल ऍक्सिसचा पार्ट आहे, तो असू शकत नाही है ना. म्हणजे राहिलं कोणतं स्क्युटेलम. आणि याचा रेफरन्स तुम्हाला पेज नंबर 77 ओल्ड एनसीईआरटी पेज नंबर 77 वर दिलेला आहे. ते म्हणतात इट कन्सिस्ट ऑफ वन लार्ज हँड शिल्ड शेप्ड कॉटिल्डॉन नोन ऍज स्क्युटेलम. बघा एनसीईआरटीच्या पुस्तकात क्लिअर कट स्टेटमेंट आहे. आणि एनसीईआरटीचं जर आपलं लाईन टू लाईन लर्निंग असेल, पॅरा टू पॅरा लर्निंग असेल, तर आपल्याला सहज उत्तर सांगता येऊ शकतं. बरोबर गेलं. बघा क्लिअर कट स्टेटमेंट आहे की शिल्ड शेप म्हणजे रूफ लाईक, प्रोटेक्टिव्ह लाईक, बरोबर आहे. आणि कॉटिलिडॉन, आणि त्यालाच काय शब्द वापरला स्क्युटेलम. ओके, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. बरं पुढचा जो प्रश्न आहे 70, त्याच लेवलचा प्रश्न आहे की व्हीट ग्रेन हॅज अन इम्ब्रियो विथ वन लार्ज शिल्ड शेप्ड कॉटिल्डॉन नोन ऍज. आता याचा आन्सर सुद्धा स्क्युटेलमच असेल, कारण व्हीट असू द्या का मेज असू द्या, एकाच फॅमिलीचे मेंबर आहे, पोयासी है ना, ग्रामिनी फॅमिलीचे मेंबर आहे, दोघांमध्ये सेम टू सेम असणार आहे. म्हणजे इथं सुद्धा आन्सर एच असेल. सेम टाईपचा प्रश्न आहे, पण हा 2015चा प्रश्न आहे, बरोबर आहे. म्हणजे हा परत डिस्कस करण्याची गरज नाही, सेम टाईप ऑफ त्याचं कन्सेप्ट आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट वन क्वेश्चन. आता 18 नंबरचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. आता स्टेटमेंट एकदा वाचून घेऊया. स्टेटमेंट आहे द सीड इन ग्रासेस इज नॉट एंडोस्पर्मिक. आपल्याला काय सांगायचंय, करेक्ट सांगायचंय. पण मला सांगा ग्रासेस मध्ये एंडोस्पर्म नाही का, तर हे चुकीचं आहे ना, कारण ग्रासेस मध्ये एंडोस्पर्म असतो. बर पुढचा, मँगो इज अ पार्थेनोकार्पिक फ्रूट. सांगा मँगो सीडलेस फ्रूट आहे का नाही, मँगो मध्ये सीड असतं. मँगो इज अ ट्रू फ्रूट. म्हणजे हे पण स्टेटमेंट काय झालं, रॉंग झालं. आपल्याला करेक्ट शोधायचं बरं का, लक्षात ठेवा. सी मध्ये अ प्रोटॅनिशियस ॲल्युरोन लेअर इज प्रेझेंट इन मेज ग्रेन. हे मात्र करेक्ट यायला पाहिजे, कारण मेज ग्रेन वरती जी ॲल्युरोन लेअर आहे ती प्रोटीन तयार झालेली आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे करेक्ट यायला पाहिजे. जर आपण पुढे गेलो, स्टराईल पिस्टिल इज कॉल्ड स्टॅमिनोड. हे चुकीचं राहील, कारण स्टराईल स्टेमेनला आपण स्टॅमिनोड म्हणतो, पिस्टिलला नाही. 2014चा प्रश्न आहे. आणि पेज नंबर 75, 76, 77, कारण वेगवेगळे स्टेटमेंट असल्यामुळे, पण त्याच्यातलं मी एक स्टेटमेंट वाचून दाखवतो. मँगो आणि कोकोनट मध्ये फ्रूट इज नोन एज ड्रूप. आणि इथं काय दिलं तर पार्थेनोकार्पिक दिलं, म्हणून ते चुकीचं झालं है ना. आणि स्टराईल स्टेमेन, बघा इथं काय दिलं पिस्टिल, त्याला आपण स्टॅमिनोड म्हणतो. म्हणजे हे चुकीचं झालं. म्हणजे चुकीचं कसं हे सांगण्यासाठी मी रेफरन्स दिलो तुम्हाला. आणि ॲल्युरोन लेअरचा जो रेफरन्स आहे तर तो तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये दिलेला आहे. प्रोटॅनिशियस लेअर म्हणजेच कोण, ॲल्युरोन लेअर ऑन द एंडोस्पर्म, इट इज मेड बाय प्रोटीन. हे करेक्ट राहील, म्हणजे सी इज द आन्सर. बर पुढचा प्रश्न घेऊया. 19 नंबरचा, एंडोस्पर्म इज कंझ्युम बाय डेव्हलपिंग इम्ब्रियो इन द सीड ऑफ. आता 2008चा प्रश्न थोडा जुना प्रश्न आहे. म्हणजे जर एंडोस्पर्म पूर्णपणे कंझ्युम झाला, कोणी कंझ्युम केला, इम्ब्रियो ना, मग अशा सीडला काय म्हणावं लागेल, नॉन एंडोस्पर्मिक म्हणावं लागेल. आता नॉन एंडोस्पर्मिक सीड याच्यापैकी कोणता असेल. आता पी काय आहे, डायकॉट आहे, म्हणजे याचा अर्थ नॉन एंडोस्पर्मिक आहे. मेज जर विचार केला तर मेज हा एंडोस्पर्मिक आहे, कोकोनट सुद्धा एंडोस्पर्मिक आहे, आणि कॅस्टर डायकॉट असून सुद्धा एंडोस्पर्मिक आहे. म्हणजे नॉन एंडोस्पर्मिक फक्त पी आहे. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे, ए यायला पाहिजे, कारण बाकीचे सगळे एंडोस्पर्मिक आहे. बाकीच्यांचा एंडोस्पर्म कंझ्युम झालेला नाही, पण मात्र इथं काय झाला, एंडोस्पर्म कंझ्युम झाला, म्हणून एंडोस्पर्म राहत नाही. आणि एंडोस्पर्म राहत नाही म्हणजे नॉन एंडोस्पर्मिक, एक्स अल्ब्युमिनस, आणि ते कुणात असतं, डायकॉट मध्ये असतं. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे, पी यायला पाहिजे. पेज नंबर 77 ओल्ड एनसीईआरटी प्रमाणे बघा काय दिलं त्यांनी, की इन प्लांट सच एज बीन, ग्राम अँड पी एंडोस्पर्म इज नॉट प्रेझेंट. यांच्यात एंडोस्पर्म नसतो. ग्राम असू द्या, बीन असू द्या का पी असू द्या. म्हणजे एक्झाम्पल काय यायला पाहिजे, पी यायला पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे एक्झाम्पल नुसार आन्सर किंवा एक्झाम्पल पी यायला पाहिजे, ए इज द आन्सर. आणि पुढचा प्रश्न आहे बघा, द ॲल्युरोन लेअर 2003चा प्रश्न आहे.
द ॲल्युरोन लेअर इन मेज ग्रेन इज स्पेशली रिच इन ऑप्शन ए प्रोटीन, ऑप्शन बी स्टार्च, ऑप्शन सी लिपिड्स, ऑप्शन डी ऑक्झिन्स. आता ऑप्शनचा जर विचार केला तर हार्मोन आहे, हार्मोन नसेल आणि मेजच्या एंडोस्पर्म मध्ये स्टार्च असतं, ॲल्युरोन लेअर मध्ये नसतं, लिपिड नसेल म्हणजे पॉसिबिलिटी कुणाची आहे, प्रोटीनची आहे. कारण ॲल्युरोन लेअर कसं सांगितलेलं आहे, प्रोटेनिशियस है ना. आता याचा रेफरन्स सुद्धा आपल्याकडे आहे, 77 नंबरचं पेज आहे बघा, ओल्ड एनसीईआरटी प्रमाणे. काय म्हणतात ते, द आउटर कव्हरिंग ऑफ एंडोस्पर्म सेपरेट द एम्ब्रियो बाय अ प्रोटेनिशियस लेअर किंवा प्रोटीनस लेअर. मग प्रोटीनस लेअर म्हणल्यानंतर काय यायला पाहिजे, ॲल्युरोन लेअर है ना. प्रोटीनस लेअर आहे, प्रोटेनिशियस आहे, प्रोटीनने तयार झालेली आहे, म्हणून आपण काय म्हणणार की त्याचा आन्सर असेल प्रोटीन्स. बरोबर आहे. हा 2003 चा प्रश्न आहे. आता असे आपण काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी डिस्कस केले पीवायक्यू मध्ये, मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटचे. तर इथं हा चॅप्टर आपला कंप्लीट होतो. थँक्यू.